ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमा प्रियाला तयार करते आणि तेवढ्यात सुमन येते। तेव्हा सुमन बोलते तुम्ही कुठे चाललात? प्रिया बोलते आम्ही लग्नाला चाललो। तेव्हा सुमन बोलते तर मी रविराजांना सांगते। तेव्हा प्रिया बोलते तू बाबाला सांगू नको, आज काय बाबा येणार नाही तरी पण तू काय सांगू नकोस। तेव्हा सुमन बोलते ठीक आहे। तेव्हा प्रिया बोलते इथे जवळ हॉल आहे ना तिकडे आम्ही चाललो। तेव्हा सुमनला वाटतं काय गडबड नाही ना, प्रतिमा काय बोलत नव्हती, एकटीच बडबड करत होती। पण त्याच वेळेला सुमनला अंदाज येतो आणि त्या टायमाला अश्विन पण जायला निघतो। तेव्हा सायली बोलते काहीतरी गडबड आहे, काहीतरी पाणी मुरतंय। तेव्हा सायली बोलते आपल्यापासून काय लपवलं जाते, आपल्यापासून लपवण्याचं कारण नाही पण का लपवता येतं। पण त्यानंतर कल्पना आणि प्रताप दोघंही तयार होऊन निघतात। त्यामुळे सायलीला 100% खात्री होती काहीतरी गडबड आहे। त्यानंतर त्यांचा पाठलाग करते आणि ती कोर्टात येते आणि ते कोर्टात विचारते या काय आहे। त्यानंतर तिला प्रिया प्रतिमा हे सगळे दिसतात। त्यानंतर ती कौटुंबिक न्यायालयामध्ये विचारते, त्यानंतर त्याने तिला लग्नाचं समजतं। पण त्या टायमाला अर्जुन कोर्टात येतो पण त्याला नक्की काय चाललं असतं ते माहीत नसतं। पण त्याच टायमाला रविराज घरी येतात आणि ते सुमनला विचारतात। तेव्हा रविराज सुमनला विचारतात प्रतिमा आणि तन्वी कुठे गेले आहेत? तेव्हा सुमन बोलते दोघं लग्नाला गेलेत। तेव्हा रविराज विचार करतात हे लग्न आता मला तर माहित नाही लग्न कोणाचं, पण हे कुठल्या लग्नाला गेलेत? तेव्हा सुमन बोलते मला वाटत नाही ही लग्नाला गेली, असं वाटत होते की हे स्वतःच्याच लग्नाला चालले, अशी तयार होत होती प्रिया। पण प्रिया सगळं सांगत होती पण प्रतिमाच्या तोंडून कायच निघत नव्हतं। तेव्हा रविराज विचार करतात की ह्यांच्यानी मला तर काय सांगितलं नाही कोणाच्या लग्नाला चाललेत। मग रविराजांना पण कन्फ्यूज व्हायला लागतात। इकडे अर्जुन कोर्टात होते, त्याचं लक्ष एका नोट आणि तो बोलतो हे काय चाललंय। पण त्याच टायमाला तिथे सायली येते। अर्जुन सायलीला सांगतो हे काय चाललंय सगळं। तेव्हा सायली बोलते मी त्यांना सगळ्यांना पाहिलं होतं इथे आणि त्याच्यामध्ये रविराज पण नव्हते। तेव्हा सायली बोलते आपण त्यांच्या लग्नात गेलो आणि ते लोक चिडतील। तेव्हा अर्जुन बोलतो चिडण्याचं जाऊ दे, पण त्यांना लपून छपून लग्न करायची काय गरज होती आणि सिनियरच्या मध्ये दिसत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि सिनियरला हे सगळं लपून सिनियरपासून हे सगळं लपून हे लोक करत आहेत। पण त्या टायमाला अर्जुन रविराजांना फोन करतो आणि तो बोलतो तुम्हाला जे सांगायचं आहे ते आणि मी जे सांगेन तुम्हाला ऐकून धक्का बसेल। तेव्हा रविराज बोलतो काय सांगतोयस तू? तेव्हा अर्जुन बोलतो इथे तन्वीचं कोर्ट मॅरेज लग्न चालू आहे। तेव्हा रविराज बोलतो मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही इथे येऊन बघा। तेव्हा सुमन बोलते मी बोलली होती ना ही लग्नासाठी सारखीच तयार झालेली होती। तेव्हा रविराजांना खात्री होती आणि अर्जुन बोलतो ते खरं आहे आणि ताबडतोब ते कोर्टाकडे निघतात। तेव्हा रविराज होऊन तिथे लग्न थांबवतात आणि बोलतात हे काय चाललंय आहे। तेव्हा रविराज प्रियाला बोलतात तू अश्विनवर लग्न करण्यास जबरदस्ती करतेस ना, तू लग्न घरी चल। तेव्हा कल्पना बोलते हे लग्न सगळं आमच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन चाललंय। तेव्हा रविराज बोलते हे तुम्ही तुमच्या मुलाला आणि आमच्या मुलीला जबरदस्ती लग्न करायला लावता। तेव्हा रविराज बोलतात तुम्ही जे पण करताय ते बरोबर नाही। तुम्हाला माहित होतं ना प्रियाचं अर्जुन बरोबर लग्न होणार होतं ना, त्यानंतर ते मोडलं आणि आता तुम्ही अश्विनशी लग्न करायला चाललाय। तेव्हा पूर्णाई बोलते तुम्हाला हे लग्न मान्य नाही पण ते तन्वीच्या मर्जीने लग्न होतंय। तेव्हा रविराज बोलते तन्वी बोल तुझ्या मर्जीने लग्न होतंय। तेव्हा तन्वी मान खाली घालून बसलेली असते। तेव्हा रविराज प्रियाच्या कानाखाली देतात। तेव्हा प्रिया बोलते मी माझ्या मर्जीने लग्न करते। तेव्हा प्रिया बोलते मी अर्जुनच्या प्रेमात का झुलत बसू, म्हणून मी अश्विनशी लग्न करते। तेव्हा रविराज अजून एक प्रियाच्या कानाखाली देतात आणि बोलतात घरी चल। तेव्हा प्रतिमा बोलते मला वाटलं अश्विन आणि तन्वीच्या मर्जीने लग्न होत आहे, पण त्याच टायमाला मला पूर्णाई बोलल्या की हे रविराज रागात आहे, त्यांना लग्नाची कल्पना देऊ नकोस। पण त्या टायमाला पूर्णाई बोलते अश्विन आणि अर्जुनचं एकमेकावर प्रेम आहे त्यामुळे हे लग्न होत आहे। तेव्हा रविराज पेटून उठतात आणि बोलतात तुम्हाला सगळ्यांना हे लग्न म्हणजे खेळ वाटतो का? तेव्हा प्रताप बोलतो शांत हो, तुझ्या मुलीचं लग्न व्हावं तुला वाटत नाही। तेव्हा रविराज बोलतो हे लग्न मला मान्य नाही, हे लग्न मी मोडतोय। तेव्हा रविराज बोलतात मला तन्वीचा अर्जुनवर लग्न करायचं नाही, अश्विनशी नाही सुभेदार कुटुंबाशी संबंध ठेवायचे। आणि ते बोलतात ही माझी मुलगी आहे, माझी मुलगी ज्या मुलाच्या पसंतीने त्याचं लग्न मी लावेन। तेव्हा प्रिया विचार करते की हा माझा स्वार्थ आहे, मी त्यांचा स्वार्थ बघत नाही, माझ्या स्वार्थासाठी हे लग्न करते आणि मधून हा कुठला काल मोडला नाही तर माझं लग्न झालं असतं। पण रविराजांनी तन्वीचं आणि अश्विनचं लग्न मोडलं आणि त्यामुळे सायली आणि अर्जुनला आनंद झालेला असतो आणि प्रिया अर्जुनला वाटतं ही घाणेरडी गाणी घरात येऊन कारस्थान करणार, त्यामुळे हे लग्न मोडलेलं बरं। आता रविराजाने तर लग्न मोडलं, आता पुढे काय होणार आहे पाहण्यापुढे रंजकच होणार आहे।